आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मागील काही दिवसांपासून गाव खेड्यासह शहरातही बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रकार समोर आलेत। बिबट्यांच्या हल्ल्यांची चर्चा होत असताना नुकताच असा एक भयंकर व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये कुत्र्याने बिबट्यासारखीच उंच उडी घेत एका व्यक्तीवर हल्ला केलाय। काही काळाच्या आत एका क्षणात कुत्र्याने केलेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी भीती व्यक्त केली आहे। कुत्र्याने एका सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची माहिती आहे। मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर परिसरातील आदर्श विद्यालय या शाळेतील हा कुत्र्याचा हल्ल्याचा व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय। शाळेच्या गेट जवळ भटके कुत्रे होते, त्यातल्या एका कुत्र्याने शाळेतल्या सुरक्षा रक्षकावर काही क्षणात हल्ला केला। शाळेच्या गेट जवळ एक कुत्रा बसलेला दिसतो, तिथून बाजूला हल्ला झालेला सुरक्षा रक्षकही जाताना दिसतोय। महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षा रक्षकाने कुत्र्याला काहीही केलेलं नाही। तो व्यक्ती पुढे जातो, त्यानंतर आणखी एक कुत्रा तिथे येऊन फिरताना दिसतोय। सुरक्षा रक्षक पुन्हा गेट जवळ येत असताना काही समजायच्या आतच समोर आलेल्या कुत्र्याने सुरक्षा रक्षकावर उंच उडी घेत त्याच्या खांद्यावर चावा घेण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकही या अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळून जातो, पण त्यांनी प्रसंगावधान दाखवत त्या कुत्र्याला जोरात झटकलं। त्यानंतर कुत्रा जमिनीवर येत दूर जातो। या प्रकारानंतर शाळेजवळील इतर सुरक्षा रक्षकही तिथे येत काठीने कुत्र्याला पळवण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान मागील काही वर्षांपासून कुत्र्याच्या हल्ल्यात काही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या। कुत्र्यांच्या भीतीने अनेकदा त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही होताना दिसते, मात्र याला प्राणीप्रेमींचा मोठा विरोध होताना दिसतो। कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक चिमुकली मुलं, वृद्ध तसंच तरुणही जखमी झालेत। या विरोधामध्ये नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसतो। तसंच प्रशासनाकडून या भटक्या कुत्र्यांबाबत कोणतीही पावलं उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।